आजचा जो व्हिडिओ आहे तर मी क्लिनिंगचं रुटीन आहे तर ते शेअर करते. तर माझ्या किचनमध्ये एक किचनची विंडो आहे, त्याच्या बाजूला एक छोटासा कॉर्नर आहे. तर तो जो स्पेस आहे तर तो युटिलाइज करण्यासाठी मी हे एक ऑर्गनायझर मागवलं होतं. तर त्याचा यूज खूप होतो कारण बरंचसं सामान त्याच्यामध्ये बसलं जातं. तर ते आज क्लीन करायचं होतं आणि विंडो वगैरे पण क्लीन करायची होती. बरेच दिवस क्लीन न केल्यामुळे बरंचसं खराब झालंय, बघू शकता तुम्ही. तर सर्वात आधी तर तिथे जे काही कचरा आहे, धूळ आहे आणि जाळ्या वगैरे आहेत तर त्या झाडून घेतल्या मी कोरड्या. आणि त्यानंतर मी ते पूर्ण विंडो आणि फरशी जे आहेत जिथे ते ऑर्गनायझर मांडलं होतं तर ते पूर्णपणे स्वच्छ करून घेतले. आणि हे जे आहे तर हे काम मी रात्रीच्या वेळेला करते कारण मी रात्रीचं हे सर्व जे आहेत डब्बे घासून ठेवले की सकाळपर्यंत छान निथळले जातात. आणि त्याचं वेगवेगळे असे पार्ट आहेत, बघू शकता तुम्ही. तर ते जोडायचे असतात आणि त्याचा पसारा खूप होतो, त्याच्यामुळे ते रात्रीचं क्लीन केलं की ते पूर्ण छान निथळलं जातं. त्याच्यामध्ये पाणी बिलकुल राहत नाही आणि त्यात दिसायला पण स्वच्छ दिसतं. कारण पाणी जर राहिलं, ओलसर राहिलं तर त्याच्यावर परत धूळ बसते आणि परत ते खराब होतं लवकर. तर बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते पूर्णपणे जॉईन केले आणि त्याच्यानंतर एक एक करून ड्रॉवर जे आहेत ते बसवले आणि जे सामान होतं त्याच्यामधलं तर तेही ठेवून दिले मी. बघू शकता अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं असं दिसतंय. आणि वरती जे 2 बॉक्सेस ठेवलेत तर एकामध्ये मी फॉइल पेपर वगैरे आहे तर ते ठेवलेत आणि एकामध्ये जे किचनमध्ये लागतात ते नॅपकिन ठेवलेत. तर अशा पद्धतीने मी किचनचा जो कॉर्नर आहे तर त्याचा यूज केलेला आहे सर्व साहित्य ठेवण्यासाठी.